नमस्ते. किचन स्टोरी मराठी रेसिपीत परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज बनवायचे आहे आपल्याला आळू वडी बनवायची आहे. बरेच दिवस झालं पानं आणून ठेवले होते, पण एकदा फ्रिजमध्ये धुवून वगैरे स्वच्छ ठेवले होते. हे बघा, बघू शकता. हे बघा, एकदम छान असे हिरवेगार ही पानं राहिलेले आहेत. ही आणल्या मी ही पानं स्वच्छ धुतले होते आणि मग पिशवीत घालून कॅरी बॅगमध्ये आपल्या फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे ही पानं चांगले राहिलेले आहे. जवळजवळ 5-6 दिवस झालेले आहे पानं आणून. तर आज बनवेन, उद्या बनवेन, ह्यातच हे पानं सुकून जात होते. म्हणलं चला मग आज म्हणलं आपण आज वडी बनवायला घेऊया. तर इकडे घेतलेल्या आहेत 2 कांड्या लसूण सोलून घेतलेला आहे, 10-15 मिरच्या घेतलेल्या आहेत. करायला घेतले की झटपट होतं, पण आपल्याला करायच्या आधीच कंटाळा येतो. ते तसं सुकून जातं. मग 1 चमचा जिरे टाकलेले आहेत मी. आता याला आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. इकडं आपल्याला जेवढे पानं आहेत तेवढं आपल्याला जेवढं लागेल अशा अंदाजाने आपल्याला बेसन घ्यायचं आहे. तर 1 चमचा हळद टाकलेली आहे मी, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे आपलं हिरवी मिरची, जिरे वगैरे मस्त असं हे वाटण बनवलेलं हे सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि थोडं-थोडं पाणी टाकून जसं आपल्या वडीला लागेल असं हे आपल्याला छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल पण ठेवायचा नाही. जसं पाहिजे जसं आपल्याला पाण्याला छान असं हे पुसता आलं पाहिजे तशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इकडे छान असं हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे. पानाला लावण्यासाठी हे असंच मिश्रण आपल्याला लागतं. जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल पण नाही. तर चला मग आपण आता मिश्रण वगैरे झालेलं आहे, तर आता सगळ्या पानाला आपण हे मिश्रण वडीचं आपण लावून घेणार आहे. तुम्हाला जशी बनवायची तशी तुम्ही बनवू शकता. 10 पानाची, 5 पानाची जसं तुम्हाला पानं असतील त्याप्रमाणे आपल्याला ही वडी बनवायची आहे. तर आपल्या घरगुती म्हणलं तर आपण थोड्या ह्याच्यातच बनवतो आणि जास्त पानाची म्हणली की अशी मस्त जाड पण होते चांगले, पण एवढं पानं आपल्याला घरगुती नसतात. थोड्या पाने म्हणल्यावर मी हे 3 ते 4 पाण्याची ही वडी मी मस्त बेसन सगळं छान असं लावून घेतलेलं आहे आणि छान अशी दाबून आपल्याला ह्याला वडी दाबून बसवायची आहे. कारण तेलात टाकलं की ही वडी आपली सुटत नाही. तर पहिला एका पानाला लावून घेतलेला आहे. परत असे थोड्या-थोड्या अंतरावर ठेवून असे आपल्याला ही पानं छान अशी लावून घ्यायची आहे. छान वडी भरून घ्यायची आहे. पानं भरवायची आहेत आपल्याला. म्हणजे आपली उकडली की वडी पण छान एकाला एक चिकटली पण जाते आणि तेलात टाकलं की वडी आपली सुटत नाही. तर तसं अशाच प्रकारे बघा मी 3 ते 4 पाने लावून असं मी ही वड्या सगळ्या बनवून घेणार आहे. आता बरेच पानं आहेत. हे बघा आता एवढे बरेच पानं आहेत. तर ह्या सगळ्या पानाच्या मी अशाच प्रकारे सगळ्या छान अशा वड्या बनवून घेणार आहे. तर बघू शकता बघा एवढ्या वड्या झालेल्या आहेत. संपलं आपलं बेसन आणि वड्याचं पानं पण असं म्हणजे समान झालेलं आहे. तर आपण इकडे गॅस चालू करून उकडायला वड्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे. थोडासा तेलाचा आपल्याला हात फिरवून घ्यायचा आहे. जेणेकरून आपली वडी आपल्या चाळणीला चिटकणार नाही, अलग निघते. त्यासाठी हे बघा थोडं तेल लावलेलं आहे. तर सगळ्या वड्या जेवढ्या बसतील अशा आपल्याला ह्या चाळणीमध्ये ठेवून छान अशा वड्या आपल्याला ह्या उकडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा एवढ्या बसलेल्या आहेत वड्या. आता आपल्याला एक हवा नाही जाईल असं हे झाकण ठेवून वडी छान अशी ते 20 मिनिट आपल्याला ही वड्या उकडून घ्यायच्या आहेत. बघू शकताय बघा आपण ठेवतो तेव्हा हिरवेगार तर आता थोडासा आपला कलर थोडा काढलेला आहे. छान उकडलेली ह्याने बघू शकता चमचा बुळू ही करतलं वगैरे उकडलेलं असेल तर पीठ वड्या झालेल्या ज्या उकडलेल्या आहेत त्या आपण काढून घेणार आहे. आणखीन 5-6 वड्या आपल्या राहिलेल्या होत्या. एकावर एक टाकलं की वड्या उकडाय घातलं की एकाला एक चिटकतात म्हणून मी घातल्या नव्हत्या. तर आता हे राहिलेल्या पण 5-6 वड्या मी छान अशा उकडून घेणार आहे. तर इकडे बघू शकता छान अशा वड्या उकडून झालेल्या थोड्या मी तळायला सुद्धा डीप फ्राय केलेली आहे मी तव्यामध्येच थोडंसं तेल टाकून असं मस्त उकडलं ना वड्या शकतात आणि आपल्याला जास्त तेलाच्या नको आहेत म्हणून मी अशा तेलामध्ये वड्या तळून घेतलेल्या आहेत. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा.
माझ्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा मस्त रेसिपी सोबत. तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, चपाती, भाकरी सोबत. हे बघा मी तर घेतलेल्या आहे मस्त अशा वड्या तळलेल्या आहेत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त ही वड्या मी खायला घेतलेल्या आहेत. तर परत भेटू अशाच एक छानशा आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय मैत्रिणींनो.